नमस्कार, माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला. बघा, मी आज भेंडी बनवते. अशी भेंडी कापून घेतली, धुवून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, तिला पुसून घेतली आणि बारीक बारीक काप केले तिचे. आता बघा, मी सामग्री दाखवते तुम्हाला. कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं, तेल गरम झाले. हे बघा, मी हिंग टाकते, थोडासा हिंग तडतडू देते. बघा, हिंग छान लाल झालं. आता जिरं टाकते थोडंसं. हे बघा, जिरं टाकलं. ओवा टाकते, ओवा जरूर टाका, ओव्याने छान स्वाद येतो. थोडंसं ओवा टाकलं. आता थोडेसे कढीपत्त्याचे पानं टाकते, हे असं तोडून. अखंड काढून टाकताना ते असे टाकायचे आणि कांदा टाकून देते. 2 कांदे घेतले मी मोठे, त्याला छान तळून घेते कांदा मी. कांदे छान गोल्डन तळून घेते. बघा, आपला कांदा फ्राय झाला. हिरव्या मिरचीचा ठेचा, लसूण, हिरवी मिरची टाकलेली 1 चम्मच तो टाकते. त्यालाही थोडंसं परतून घेते. हे बघा, आणि थोडीशी हळद टाकते. हे बघा, थोडी हळद टाकते, थोडी धना पावडर टाकते. बस याला परतून घेते छान. कांदा पूर्ण असा म्हणजे जास्त हे नाही केला, तळला नाही, कारण कसं तिखट नाही, म्हणजे असं कच्चा थोडा दाताखाली आला का छान लागतं भेंडीमध्ये. थोडीशी तुम्हाला वाटली थोडी लाल मिरची पावडर टाका. मला माझ्या नातूसाठी करायचं आहे, तो पण सगळ्या भाज्या देतो आम्ही त्याला. थोडीशीच टाकली. फ्राय झालं सगळं. आता याच्यात भेंडी टाकून देते. बघा, आपण भेंडी टाकली, त्याला थोडी हलवून घेते मी अशी थोडीशी, आणि थोडंसं मीठ टाकते 1 चम्मच. परत तिला थोडंसं हलवून घेते. भेंडी परतून झाली का तिच्यात थोडंसं मी, हे बघा इकडे बघा, थोडं पाणी टाकणार आहे भेंडीमध्ये. मऊ लुसलुशीत होते ते. तुम्हाला वाटेल चिकट होईल, पण चिकट नाही होत. आता मी तिला झाकून ठेवते. बघा, थोडा वेळ झाकून ठेवते तिला. चला, आता आपण खोलून बघू. हे बघा, पाणी टाकलेलं बघा. हे बघा, तुम्हाला वाटेल ते असे आता चिकट दिसते, पण एकदम मोकळी आणि एकदम अशी मऊ लुसलुसीत होते ते. हे बघा, आता थोडा गॅस फुल करणार आहे, इतक्या वेळ कमी गॅसवर होता. आता हे थोडं पाणी सुकून घ्यायचं आहे आपल्याला, असं कोरडं करून घ्यायचं. परत एक वेळेस झाकून ठेवते. माझ्या पद्धतीने करून बघा तुम्ही भेंडीची भाजी. तुम्ही नक्कीच कमेंट कराल, खरंच छान झाली. लोकांची अशी चिकट होते, पण माझी अशी पण चिकट नाही होत. बघा, थोडी शिजू देते तिला. चला, आपण खोलून बघू. हे बघा, बघा पूर्ण पाणी हे झालं ना तिचं. हे बघा, झाली कशी मोकळी. हे बघा, तुम्ही असं विचार पण नाही करू शकत, इतकी मोकळी होऊन जाते. दिसतंय तुम्हाला? हां, अजून थोडा वेळ हे करते, मग तर बिलकुल नाही दिसणार आहे. बघा, असे आता हुगडी शिजू देते तिला थोडा वेळ. चला, आता पण थोडीशी कोथिंबीर टाकू. बघा, कोथिंबीर टाकली, तिला थोडी चाळून घेते. बघा, दिसतंय तुम्हाला कुठे चिकटपणा? हे बघा, किती मोकळी आणि एकदम फडफडीत झाली ना, म्हणजे एकदम छान होते ते. हे बघा, किती छान झाली बघा. आणि हे बघा, तुम्हाला दाखवते मी किती नरम लुसलुसीत झाली. बघा, हे बघा, आहे ना. नाही तर काही भेंड्या अशा सुकडून जातात ना, थोडं पाणी टाकलं की मग अशा फ्रेश आणि छान दिसतं का. चल बघा, मी वाढून घेते. हे बघा, प्लेटमध्ये. हे बघा किती छान दिसते. कलर पण किती सुरेख आला आहे तिचा. तुम्ही असेच खाऊ शकता, पोळीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबर पण खाऊ शकता. हे बघा, मी आता थोडीशी गार्निशिंग करते तिला, कोथिंबीर टाकते. हे बघा, अशी